आमच्याकडे शेती करायचं एक ट्रॅक्टर आहे, शेतीसाठी घेतला पंचायतनं मोठा. 30-40% सबसिडी देतो त्याला आम्ही. म्हणजे 10,000 रुपये जर नांगरायचं बिल झालं मोगडायचं बाजार भावाना, तर 6-7 हजार आम्ही घेतो, 3-4 हजार त्याला माफ करतो. शेतकऱ्याला सबसिडी देणारी भारतातली पहिली ग्रामपंचायत आहे माझी. होऊ शकतं, काही नवल नाही, काहीच अवघड नाही. लहान एक ट्रॅक्टर आहे, ते कचरा लोकांच्या घरून रोज आणतो आम्ही, रोज त्याचं खत करतो. त्या बाईला 2 बकेट दिल्या, तिला सांगितलं तू घरीच ठेव, कुठं फेकू नको, डोकं लावूच नको. आमचा माणूस जातो कचरा घेऊन येतो. ती बाई कशाला रस्त्यात फेकीन? आपण काय करतो, कुठेतरी इकडे टाका तिकडे टाका करतो, मग ती तिच्या सोयीनं टाकी ती. तसं नाही करायचं, आपण जाऊन घेऊन यायचं. एवढ्या सुविधा फुकट आहे. 5,000 पुरतं का नाही पुरतं? माझ्या इथे 40 म्हातारे गावातले, ज्यांना मुलं बाळा नाही, गरीब आहे, कोण नाही, अशा 40 म्हाताऱ्याला रोज ग्रामपंचायतमध्ये जेवण आहे. त्यांना कपडे लत्ते, काय साडी चोळी लागली, चप्पल बूट आम्ही देते. कोणाचं म्हातारं असो, फिक्स टायमाला यायचं, ग्रामपंचायतमध्ये जेवायचं, जायचं. म्हातारं असं खुश होतं. वृद्धाश्रम मध्ये म्हातारं नेऊन टाकणं म्हणजे जलात टाकणं. गावातल्या गावात सांभाळा ना. आता हे तुमचं किचन आहे, इथं तुमच्या गावात निघून निघून 100 लोक निघणं, अशी ज्यांना खायचा प्रॉब्लेम. किती? 100 धरून झाला. काय लय अवघड आहे 100 लोकांना इथे जेवण द्यायचं रोज? काहीच नाही. मग काय करायचं त्याला? एकदा यादी करायची. कोणाच्या बापाची पुण्यतिथी असेल त्याने द्यायचं, कोणाच्या आईची पुण्यतिथी असेल त्यानं द्यायचं, कोणाचा वाढदिवस असेल त्यानं द्यायचं, कोणाचं लग्नाचं वाढदिवस त्या दिवशीचं जेवण त्यानं द्यायचं. सगळे म्हातारी इथे येते, जेवते, गपछा बांधते जाते. अहो त्यासारखं पुण्य नाही. आमच्या गाडगेबाबानं सांगितलं, भुकेल्याला अन्न द्या, जो मस्ती आला त्याला खाऊ घालून उपयोग नाही. भुकेल्याला अन्न द्या, त्या म्हाताऱ्याला जेवण. अर्थात हे सगळं करायचं तर सरपंच असेल, नगरसेवक असेल, जो कोणी करते लोक हे थोडे कपटी लागते. कपटी म्हणजे समज सहज ऐकत नाही ना, थोडं कपट